हा मेकअप बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. हाय, आज आपण डस्की स्किनवर मेकअप शिकणार आहोत. स्किन टोन तुम्ही बघू शकता कसं आहे. आणि या स्किनवर मेकअप करण्यासाठी तुम्हाला नेहमी प्रॉब्लेम येतो. तर हा प्रॉब्लेम तुमचा क्लिअर करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि सगळ्यात आधी चेहऱ्याला पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. सगळ्यात आपण आधी मॉइश्चरायझर भरपूर लावून घेणार आहोत, कारण कॉम्बिनेशन स्किन आहे, ऑइली पण नाही जास्त आणि जास्त ड्राय. हा मॉइश्चरायझर आपण लावतोय एमरोलिस्टचा. छान फिनिशिंग आहे याची, खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे आणि ह्याच्याने स्किनमध्ये हायड्रेशन खूप चांगल्या प्रकारे होतं. त्यामुळे हे जे मॉइश्चरायझर आहे ते प्रत्येक मेकअप आर्टिस्टच्या व्हॅनिटीमध्ये असलंच पाहिजे जर तुम्ही व्यवस्थित मेकअप करणार. आपण आज PACचं स्टुडिओ फिनिश प्रायमर वापरणार आहोत. कारण हा सिलिकॉन बेस प्रायमर आहे, त्यामुळे मेकअप जो आहे तो खूप जास्त लॉंग लास्टिंग होतो आणि मेकअपसाठी जे पोर्स असतात ते पूर्ण पोर्स लॉक होतात. त्यामुळे स्किनवर जर ओपन पोर्स असतील तर सिलिकॉन बेस प्रायमर आपण वापरावं. आणि PAC आता मी कलर करेक्टर करत आहे. कुठला पॅलेट तुम्हाला पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा. आधी तिला ऑरेंज कलर करेक्टर करत आहे, कारण तिच्या स्किनवर बरेचसे असे डार्क स्पॉट आणि पॅचेस आहेत जे आपल्याला. तर ट्रॅव्हलरच्या पॅलेटने मी कन्सिलिंग करत आहे. कुठले शेड वापरले तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की माझ्या अपकमिंग बॅचेसला तुम्ही जॉईन करू शकता. सध्या क्लासेस चालू आहेत आणि तुम्हाला जर मेकअप शिकायचा असेल लवकरात लवकर मला वापरणार आहे फॉरएव्हर 52चे प्रो फाउंडेशन, जे स्किनसाठी खूप चांगले आहेत. त्याचबरोबर याने मेकअप लॉंग लास्ट होतो, मेकअपचा बेस खूप चांगला बसतो आणि बेस केकी होत नाही. पहिली गोष्ट तर हा बेस खूप लॉंग लास्ट असतो. आणि हे दोन्ही फाउंडेशन खूप चांगले आहेत. कुठल्या शेडचे मिक्सिंग करून ठेवूया आपण दोन्ही शेड, आणि खूप कमी क्वांटिटीमध्ये खूप छान पूर्ण फेसला बेस होऊन जाईल. तिच्या क्वांटिटी बघा किती छान ब्रश मिक्स करेल. बघा ग्रीन साडी आणि मेकअप छान दिसणार. ठीक आहे, आपल्याला शेडिंगमध्ये मेकअप करावा लागेल. तिला गोल्डन शेडमध्ये जाऊया आपण आणि कट करूया. ओके, आधी फक्त मस्करा इकडे तिकडे लागला का घाबरायचं नाही, ते ऑटोमॅटिकली तुम्हाला रिमूव्ह करता येतं ब्रशनी. फायनल आमची मॉडेल रेडी झालेली आहे.